आज आमच्यासाठी खूप मोठा सोन्याचा दिवस आहे आणि आज आहे दसरा. दसऱ्याच्या दिवशी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आमच्यासाठी. आणि चला आज आहे ना, म्हणजे त्याचं फळ मिळालेलं आहे आमच्यासाठी किंवा मग माझ्या मुलीसाठी. आता मी सांगते आनंदाची बातमी काय आहे ते. आता त्याच्या पहिले इथे बघा, मी पुरणपोळीचं जेवण बनवते. आता म्हणजे कसं, सकाळीच मी बनवलं नाही, दसऱ्याच्या दिवशी सकाळी करतो, कोणी संध्याकाळी करतं आणि कोणकोणाचे अष्टमीला नवमीला पण उपवास सुटता. पण आमच्याकडे आता जशी प्रथा आहे नाशिककडे तशीच मी पण करत आली, किंवा आमच्या घरामध्ये जसं चालू आहे त्याच पद्धतीने मी करते. आता प्रत्येक वर्षी माझे 9 दिवसाचे उपवास वगैरे असतात, पण मग आता आहे ना, थोडंसं मागच्या वर्षीपासून तब्येत माझी ठीक नसते, त्याच्यामुळे ना मी आता उपवास वगैरे मला डॉक्टरनी करायला सांगितलेले नाही. त्याच्यामुळे ह्या वर्षी ना आणि मागच्या वर्षी माझ्या मुलीनेच 9 दिवसाचे पूर्ण उपवास केलेले आहे. आणि त्याच्यानंतर मग असं आम्ही ना अष्टमीला पण उपवास सोडत नाही, किंवा नवमीला पण उपवास सोडत नाही. ज्या दिवशी आमच्याकडे म्हणजे दसरा येतो ना आपल्याकडे, ज्या दिवशी दसरा असतो, मग तो 10व्या दिवशी की 11व्या दिवशी असो, त्या दिवशीच आमचे उपवास वगैरे सुटतात गावाला पण आणि कुठे पण नाशिककडे. आणि त्याच्यानंतर मग दिवसभर पण मग सकाळीच काय मी स्वयंपाक केला नाही, कारण का गुरुवार उपवास असतो स्वामींचा. त्याच्यानंतर म्हणजे माझी मुलगी पण करत असते स्वामींचे उपवास, मी पण करत असते गुरुवार, कारण का स्वामींनी खूप काही दिलेलं आहे. आता स्वामींचे उपवास मी करायला लागले आताच, आणि खरंच खूप छान अशी प्रचिती पण आलेली मला बऱ्याच गोष्टीची. आज होता गुरुवार उपवास, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता संध्याकाळीच आपण काहीतरी गोड बनवू थोडंसं. तसं घरामध्ये मुलांना गोड आवडत नाही, पण मग थोडंसं नैवेद्यासाठी तर आपल्याला करायलाच लागतं. आता इथे बघा, चला आता दोघींचा पण उपवास आहे गुरुवार आज, आणि आता इथे मी संध्याकाळच्या टायमाला जेवण बनवते पुरणपोळीचं. आता इथे पुरणपोळीचं जेवण, आणि आमच्याकडे ना शक्यतो आज दसऱ्याच्या दिवशी ना पुरणपोळीचं जेवण बनवता, खीरपुरी नाही बनवती शक्यतो, पुरणपोळीच बनवता. आता जसं आपल्या घरामध्ये करत आलं तसंच आपण पण करत आहे किंवा करत चाललेलो आहोत, रुटीन आपलं तसंच असतं. आता इथे मी पुरणाच्या पोळ्या पण करून घेतलेल्या आहे आणि भजी केलेली आहे. आता ह्या भज्यांमध्ये मी अजिबात सोडा टाकलेला नाही आहे, मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता सांगते मी तुम्हाला आनंदाची बातमी, कारण का इथे बघा, ही माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी ना डॉक्टर झालेली आहे आणि आजच तिचा रिझल्ट लागलेला आहे. आता इथे मुलगा पण आहे, मोठा माझा मुलगा आहे आणि ही माझी मुलगी आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. रात्री म्हणजे काही फोटो काढले नाही, आता सकाळीच वगैरे आताच आम्ही फोटो वगैरे काढले. ह्या पद्धतीने बघू शकता माझे दोघं मुलं आणि तिचे पप्पा आणि मी, इथे दोघं ते बहीण भाऊ आहे. ह्या पद्धतीने